ओके, एव्हरीवन लुक ॲट हिअर. सगळ्यांनी लक्ष द्या. आपण इथं तुमचा सगळ्यात पहिला चॅप्टर फिजिक्सचा फर्स्ट लेक्चर आणि पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स हा बघणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, व्हॉट इज रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स आहे काय, ठीक आहे ना. रोटेशनल डायनॅमिक्स कसं वर्क करत आहे, रोटेशनल डायनॅमिक्स त्याचा मीनिंग काय, ह्या चॅप्टरमध्ये बघणार काय आपण. इट्स ऑल these things are related with the particle or the matter or the object which is in the circular motion. कोणत्या मोशनमध्ये, सर्क्युलर मोशन हा वर्ड आपण 10th स्टँडर्ड पासून बघतोच आहे, की जो ऑब्जेक्ट एखादा सर्कमफरन्स ऑफ अ सर्कलला फिरतोय त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. ठीक आहे, चला आपण ती टर्म लिहूनच घेऊया. बघा, circular motion. An object which is moving along the circumference of circle, that motion is called circular motion. तर आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. आलं लक्षात. यात काय अडचण आहे तुम्हाला, मला वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाही आहे, की एक ऑब्जेक्ट आहे तर अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय करतोय, फिरतोय, मोशन करतोय. आलं लक्षात. यात काय अडचण आहे. ठीक आहे. आता पुढे एक टर्म सांगतो मी तुम्हाला, पुढे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सांगा बरं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असेल, नावातच आहे. यस, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. चला त्याची शॉर्ट फॉर्म आहे UCM, आणि थोडीशी सिंपल करून टाकू डेफिनेशन. खूप लेंदी करायची गरज नाही आपल्याला, सिंपल करूया. आता बघा, अ पार्टिकल which is in सर्क्युलर मोशन. असा पार्टिकल की जो सर्क्युलर मोशन मध्ये विथ काय असेल, विथ कॉन्स्टंट स्पीड. वेलॉसिटी म्हणायचं नाही, विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यात काय अडचण आहे तुम्हाला, सर्क्युलर मोशनच, पण त्या पार्टिकलचं मोशन कसं आहे, विथ कॉन्स्टंट स्पीड. आणि त्यात मी तुम्हाला म्हटलं वेलॉसिटी म्हणू नका, दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला वाटतं सर स्पीड म्हणजेच वेलॉसिटी, वेलॉसिटीज म्हणजे स्पीड, हे दोन्ही सेमच तर आहे. सेम आहे तर नाव कसं काय वेगवेगळे, मग काहीतरी डिफरन्स आहे. ठीक आहे, तर त्यातला डिफरन्स लगेच मी नोट म्हणून सांगून देतो, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा, पहिली गोष्ट तर काय माहिती का, लक्ष द्या, स्पीड ही आहे स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आणि वेलॉसिटी जी आहे ती काय आहे, वेक्टर क्वांटिटी. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्पीड डील्स विथ ओनली मॅग्निट्यूड.
त्याला फक्त व्हॅल्यूशी घेणं देणं आहे. मॅग्निट्यूड दॅट इज व्हॅल्यू. तो पार्टिकल कोणत्या डायरेक्शनने जातोय त्याला काही घेणं देणं नाही. व्हेलॉसिटीच्या बाबतीत काय होणार आहे, याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. आता एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल, तिथे आपण इथं कन्सिडर करूया, समजा सर्क्युलर मोशनमध्ये एखादा पार्टिकल आहे, ठीक आहे. तो सर्क्युलर मोशनमधून जात असताना समजा इकडून चाललाय पार्टिकल, आणि त्याचा स्पीड आपण म्हणूया कन्सिडर करू की 10 मीटर पर सेकंड एवढा स्पीड आहे. स्पीड आता तो इथं पण 10 आहे, इथे पण 10 आहे, इथे पण 10 आहे, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्याचं मोमेंट आहे असं कन्सिडर करू ह्या पद्धती, किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनला त्याचं मोमेंट आहे असं आपण कन्सिडर करूया. क्वांटिटी तर सेम आहे, 10 इथं पण 10 असं धरूया. प्रत्येक ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी सेम नसणार आहे. पण सेम कसं काय नसणार आहे व्हेलॉसिटी? मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन बघा, इथं पार्टिकलची डायरेक्शन इकडे, इथे पार्टिकलची डायरेक्शन खाली, इथे डायरेक्शन इथे, आणि इथं डायरेक्शन सेम आहे का? म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन सेम, म्हणून व्हेलॉसिटी सेम राहत. पण स्पीड जर बोलायला गेलो त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड म्हणजे फक्त व्हॅल्यू जर बघितलं 10 ते सेम आहे, म्हणून स्पीड इज कॉन्स्टंट बट व्हेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. म्हणून आपण UCM मध्ये जो वर्ड यूज करतो, इट हॅज कॉन्स्टंट स्पीड. सर्क्युलर मोशनला जो काय पार्टिकल फिरत असतो त्याला कॉन्स्टंट स्पीड असतो, त्याला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असू शकत नाही, कारण डायरेक्शन बदलते प्रत्येक टायमिंगला. हा पहिला पॉईंट कळाला तुम्हाला, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर रेडियस वेक्टर. तर रेडियस वेक्टर काय हे समजण्यासाठी ना, सगळ्यात पहिले मी एक डायग्राम काढूनच घेतो तुम्हाला समजण्यासाठी ते व्यवस्थित. समजा O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O काय आहे? सर्कलचा सेंटर आहे, आणि तो सर्कल काय आहे? पाथ आहे, ज्याच्यावरून काय आहे? पार्टिकल फिरतो. आपण असं कन्सिडर करू. आपण कन्सिडर करू consider a particle which is in short form use करू uniform circular motion UCM in anti-clockwise direction as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतोय. यात काय अडचण आहे? सांगून दिलं की तो पार्टिकल काय करतोय, तो UCM करतोय आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. नंतर आपण म्हणूया लेट A इज इट्स इनिशियल पोझिशन. ए त्याचा इनिशियल पोझिशन आहे असं आपण मानूया, अँड बी इज इट्स फायनल नाही म्हणू पण पोझिशन आहे आफ्टर टाइम टी. टी टाइम नंतर तो बी पोझिशनला आहे, म्हणजे ए ला आहे, थोडा टाइम गेल्यावर तो बी ला गेलेला आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. सध्या काही गोष्टी देऊन ठेवल्या. आता इथे मी डेफिनेशन लिहितोय. अ वेक्टर
drawn from center of a circle to position of a particle is called radius. इथेच लिहितो रेडियस वेक्टर. हे बघा इथे तो आहे आर बार, रेडियसच आहे. रेडियस आपल्याला माहिती सगळ्यांना सर्कलची, पण हा एक वेक्टर आहे रेडियस वेक्टर, की जो रेडियस इतका असतो, रेडियसच असतो, पण तो कसा ड्रॉ केलेला आहे, तो त्याच्या म्हणजे सेंटर पासून तर त्या पार्टिकल जिथे तिथपर्यंत ड्रॉ केलंय बघा, ॲरो आहे, त्याला काय म्हणतो आपण, रेडियस वेक्टर. काय म्हणतो याला, रेडियस वेक्टर. आलं लक्षात. म्हणजे एक प्रकारे रेडियस वेक्टरची जागा बदलत राहणार आहे. पार्टिकल ॲट अ टाइम एका वेळेला कुठे असेल, एकाच ठिकाणी असणार आहे, कारण तो सर्कलमध्ये फिरतोय ना, असा सर्कलमध्ये फिरतोय. समजा इथं आहे, एका सेकंदाने इथे दुसऱ्या सेकंदाला इथे असणार. आफ्टर 3 सेकंड इट विल बी हिअर, आफ्टर 4 सेकंड इट विल बी हिअर. मग सगळ्यात पहिले पोझिशन वेक्टर इथून इथे ड्रॉ होणार. 1 सेकंदानंतर पोझिशन वेक्टर पण म्हणू शकतो किंवा रेडियस वेक्टर पण म्हणू शकतो. ह्या केसमध्ये स्पेशल केस रेडियस वेक्टर आहे. तर रेडियस वेक्टर सेंटरपासून तर त्याच्या इथपर्यंत पोझिशनला तो ड्रॉ होणार. पुढच्या वेळेला समजा 2 सेकंदानंतर आफ्टर 2 सेकंड्स इफ द पार्टिकल इज ॲट दिस पोझिशन वी विल ड्रॉ द रेडियस वेक्टर फ्रॉम सेंटर टू दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ द पार्टिकल. रेडियस वेक्टर टाईमनुसार त्याची जागा बदलत राहणार. आलं लक्षात. तो वेक्टर आहे ड्रॉ केलेला सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. ज्या पोझिशनला पार्टिकल आहे तिथपर्यंत तो आपण ड्रॉ करतो, दॅट इज द रेडियस वेक्टर. ठीक आहे. आता रेडियस वेक्टर झालं. आपण इथे लिहूया, सपोज दिस इज एस, आर्क लेंथ म्हणूया याला. ठीक आहे. आणि इथे अजून एक टर्म मी देतो ॲरो देऊन, थीटा, विच इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो आपण याला, चला हे वेक्टर आहे म्हणून याला याच्यात लिहिलं आपण बारमध्ये, पण बार लिहिला नाही तरी चालेल. सध्याला आपण त्याला आर ठेवूया किंवा राहू द्या, काय हरकत नाही. लेट ए बी आर्क लेंथ से एस, त्याला काय म्हणूया आपण, एस मानूया. सध्या त्याला एस मानलेलं आहे. आता मी हेडिंग लिहितो इथे, angular displacement theta. ओके. व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, काय आहे. तर आतापर्यंत आपण पॉइंट काय काय बघितले बघा. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. त्यानंतर आपण बघितलं की स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये फरक काय, आणि त्याचं डेफिनेशनमध्ये कॉन्स्टंट स्पीड काय येत आहे. रेडियस वेक्टर काय असतं, त्यातले एक पार्टिकल आहे जो तिथे UCM करतोय, त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन दिलं की कसं करतोय. आणि रेडियस वेक्टरची आपण काय बघितली, डेफिनेशन. तर इथून पुढे 3 गोष्टी ज्या एकमेकांना कनेक्टेड आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन, ते आपल्याला बघायचे. ते बघायच्या आधी एवढं लिहून घ्या जेणेकरून पुढचा पॉईंट मला तुम्हाला सांगता येईल. स्टार्ट रायटिंग डाऊन, लिहायला स्टार्ट करा.